नमस्कार. राज्यातील वाहनांच्या टोल माफी संदर्भात राज्य शासनाने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलासादायक निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता त्यांनी आतापर्यंत भरलेल्या टोलची रक्कम त्यांना परत मिळणार आहे. यासोबतच राज्यातील कोणत्याही एक्सप्रेस हायवेवर टोल न घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून राज्य शासनाला देण्यात आल्या आहेत. अधिवेशनामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील टोलच्या संदर्भात चर्चा झाली. या चर्चेवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवर नगरविकास मंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे. शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला होता की इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ असेल. शासनाने निर्णय दिल्यानंतरही इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून टोल घेणे बेकायदेशीर आहे. राज्यातल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे. शासनाने लागू केलेलं धोरण पाळले जात नाही, योग्य नाही. येत्या 8 दिवसात राज्यातल्या प्रत्येक एक्सप्रेस हायवे आणि महामार्गांवर टोल माफी करा. सोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्याचे आदेश देखील यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत. सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी टोल माफी जाहीर केली आहे. या निर्णयावरून आता हा हेतू पुढे नेत असताना राज्यातील सर्व टोल नाक्यांना 8 दिवसाच्या आत टोल वसूल न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, असेही नार्वेकर यांनी सांगितले. ह्या निर्णयामुळे राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा फायदा होणार असून या निर्णयामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था. मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक. संपर्क 8888947979.